गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचे स्वागत आहे। सर्वजण उपासना करुणाच्या श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। समर्थांनी सांगितलेलं आहे ना, थकलेल्या मनाचा शेवटचा आधार आहे ना, तो म्हणजे माझा परमेश्वर आहे, तो म्हणजे देव आहे, जो दिसत नाही आणि भेटतही नाही, पण मनापासून श्रद्धेनं आणि ताकदीनं जर हाक मारली ना तर धावून आल्याशिवाय राहत नाही। पण ही प्रचिती कुणाला येते बरं? जो नित्यनेमाने उपासना करतो, जो नित्यनेमाने श्रवण करतो, ज्याचा दृढ निश्चय आहे, ज्याचा दृढ विश्वास आहे, दृढ श्रद्धा आहे, त्याच्या बाबतीत ह्या गोष्टी घडत असतात। पण आपण मात्र या संसारामध्ये जेव्हा दुःख येतं ना तेव्हा परमेश्वर आपल्याला जवळचा वाटू लागतो, पण जेव्हा सुख येतं ना तेव्हा परमेश्वराला आपण विसरून जातो। मग तू कोण आणि मी कोण? म्हणजे परमेश्वरामधलं अंतर आहे ना ते बऱ्याच काळ संपून जातं। म्हणून समर्थांनी सांगितलंच आहे ना, माणसाने नेहमी ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करत राहायला हवं। कारण का बरं? कारण रिकामं पोतं आहे ना कधीच सरळ उभं राहू शकत नाही। कारण परिस्थितीप्रमाणे ही बदलणारी माणसं असतात ना, ती सांभाळण्यापेक्षा परिस्थिती बदलवणारी माणसं सांभाळा। कारण आयुष्यात आहे ना कधीही अपयश अनुभवायला मिळणार नाही, पण आपण मात्र ज्या माणसांची काळजी घ्यायला पाहिजे ना त्या माणसांना मात्र विसरून जातो, आणि ज्या माणसांची गरज नसते त्या माणसांना आपण जवळ करत असतो। पण समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, साखर ही अंधारात खाल्ली काय किंवा उजेडात खाल्ली काय, ती तोंड गोडच करणार आहे। तसंच चांगले कर्म आहेत ना ते नकळत जरी केलं ना तरी त्यांचं फळ गोडच लागणार आहे, ते गोडच मिळणार आहे। म्हणून माझा भगवंत कळायला ना त्याचा अंत खूप पार आहे। भगवंत कळायला श्रीमंतीची गरज नसते, ती श्रीमंती मनाची असावी लागते। म्हणजेच तुमच्याकडे जास्त पैसा आला म्हणजे तुम्हाला भगवंत कळायला का? अजिबात नाही। बघा, अभंगामध्ये वर्णन केलेलं आहे, वेदांना सुद्धा माझा भगवंत कळायला नाही। म्हणजेच काय? वेदानाही नाही कळला, वेदानाही नाही कळला, अंत पार त्याचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा। किती सुंदर अभंग आहे, मनाची आहे ना व्याकुळता जाणून घेणारा अभंग आहे। म्हणजेच काय? म्हणजेच हा माझा भगवंत आहे ना वेदांना सुद्धा कळायला नाही, एवढा अंत पार आहे। आणि हा भगवंत कळायला आहे ना ही मनाची श्रीमंती असावी लागते। आणि हा भगवंत माझ्या हृदयामध्येच आहे ना, पण भगवंत जर कळायचा असेल ना मुख्यतः आपण उपासना करायला हवी। कारण जोपर्यंत आपण उपासना करत नाही ना तोपर्यंत प्रचितीसुद्धा येत नाही, श्रवण करत नाही तोपर्यंत या जीवनाचं ज्ञानसुद्धा होत नाही। म्हणजेच काय? म्हणजे जर आपण उपासना आणि श्रवण केलं तर आपल्याला भौतिक आणि सामाजिक जीवनाचं सर्व काही ज्ञान होईल, कसलीही कमतरता राहणार नाही। म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, हा मनुष्य आहे ना
वारंवार भगवंताला दोष देत राहतो की मी एवढा भक्तिमार्ग करून सुद्धा माझ्या जीवनामध्ये सुख का नाही बरं. पण समर्थांनी सांगितलेलं आहे, मनाच्या श्लोकांमध्ये सुद्धा वर्णन केलेलं आहे की जो मनुष्य अज्ञानी होऊन भक्तिमार्ग करतो ना तोच पूर्णत्वात जातो. पण जो स्वतःला ज्ञानी समजतो तो कधीच भक्तिमार्ग करू शकत नाही. कारण भगवंतापुढे जेव्हा आपण भक्तिमार्ग करतो ना तेव्हा बाळ होऊन करावं लागतं. म्हणजे भगवंत आपल्यावर आई होऊन प्रेम करते, पण आपण बाळ व्हायला पाहतो का? कारण आपण स्वतःला श्रेष्ठ समजत असतो. ज्या प्रकारे चांग देवांची फजिती छोट्याशा मुक्ताबाईनं केली, तीच परिस्थिती आहे ना ती आपल्यासोबत सुद्धा होऊ शकते. म्हणजे जी दिसणारी जी मुक्ताबाई होती ना ती खूप श्रेष्ठ होती, पण चांगदेवांचं वाचन आणि एवढ्या काही गोष्टी होत्या ना, वेदांवर प्रभुत्व होतं, तरीसुद्धा बघा ही अक्कल आहे ना, हे ज्ञान आहे, माणसाने कुठे वापरावं. आणि जिथे अहंकार निर्माण होतो ना, समोरचा कितीही मोठा असू द्या तो छोटाच वाटू लागतो. म्हणून जो ज्ञानी असतो तो समजून घेतो, जो अज्ञानी असतो ना त्याला समजावता येतं. पण जो स्वतःचा शब्द खरा मानणारा असतो ना त्याला कोणीही समजावू शकत नाही, त्याला फक्त वेळच समजावू शकते. म्हणून कधीकधी हा मनुष्य आहे ना स्वतःचा शब्द खरा करण्यावर गुंतलेला असतो, पण आपल्या पाठोपाठोमाग कधी अहंकार आपल्याला बिळगून जातो ना, चिकटून जातो ना, आपल्याला कळतसुद्धा नाही. म्हणून समर्थांनी सांगितलंच आहे ना, आयुष्यामध्ये तुमच्या भरपूर अनुभव येतील, भरपूर काही गोष्टीसुद्धा तुम्हाला झेलाव्या लागतील. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आयुष्यात तुम्हाला असे प्रसंगसुद्धा येतील, तुम्ही जो भक्तिमार्ग करत आहात ना त्याला लोक वाईटसुद्धा बोलतील, पण तुमचं मन आहे ना त्या गोष्टीकडे तुम्ही प्रेरित करू नका. ते सर्व तुमच्या कर्मानं दाखवा. जोपर्यंत तुमचे कर्म श्रेष्ठ आहेत ना तोपर्यंत तुमच्या पुढे आभाळ जरी कोसळला ना तरी तुमच्या केसाला धक्कासुद्धा लागणार नाही. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, आपण हे जीवन जगतो ना, हे जीवन जगताना आपल्याला काही नियम सांगितलेले आहेत. हे नियम आहेत ना तुमचे आयुष्य बदलू शकतात. आता बघा, सकाळी उठल्यापासून ते अगदी रात्री झोपेपर्यंत असे काही अनेक क्षण येऊन जातात, जेव्हा आपल्याला कधीतरी असं वाटतं की आपलं काहीच होणार नाही. मग असे प्रेरणात्मक विचार आहेत ना जे आपल्या आयुष्य बदलू शकतात. म्हणजेच आजचा संघर्ष आहे ते उद्याचं सामर्थ्य निर्माण करतो. म्हणून विचार बदला, तुमचं आयुष्य बदलल्याशिवाय राहणार नाही. आणि हे विचार बदलतील कधी बरं? जेव्हा हे समर्थरूपी निरूपण आहे ना, हे समर्थरूपी श्रवण आहे, जेव्हा रोज तुमच्या कानावर पडेल ना, तुमचा दुश्मनसुद्धा तुमचा मित्र होऊन जाईल. कारण ही एवढी शक्ती आहे ना या समर्थ श्रवणामध्ये आहे, या निरूपणामध्ये आहे. कारण जो बोलवणारा आहे ना, आपण फक्त नाममात्र मनुष्य आहोत, पण जो बोलवणारा धणी आहे ना तो भगवंत आहे. एवढं ज्ञान आपल्याला आहे का बरं? अजिबात नाही. आपण बाळ आहोत, भगवंत आपल्या आईच आहे ना, आणि ही दुनिया तोच चालवतो ना. म्हणूनच स्वतःला सुधारणा इतकं तुम्ही व्यस्त व्हा की दुसऱ्याच्या चुका शोधण्या इतका तुम्हाला कधी वेळच मिळाला नाही पाहिजे. बघा, कधीकधी आयुष्यामध्ये मनुष्य काय करतो बरं? बघा, दुसऱ्यांच्या चुका शोधत असतो, पण स्वतः मात्र रिकामटेकडा फिरत असतो. पण समर्थांनी सांगितलेलं आहे ना, तुम्ही एवढं एखाद्या कामामध्ये व्यस्त व्हा ना की दुसऱ्याच्या जीवनामध्ये काही चालू आहे, दुसऱ्याची लाईफ कशी आहे त्यावर बोलायला तुम्हाला वेळच नाही मिळाला पाहिजे. पुढे माणसानं समोर बघायचं की मागे बघायचं यावर पुढचं सुख दुःख आहे ना ते अवलंबून असतं. म्हणून आयुष्यामध्ये जर सुखी व्हायचं असेल ना तर जगाचा विचार करणं सोडून द्या. आता इथे तुम्हाला एक प्रश्न पडला असेल
की तुम्ही सांगता दुसऱ्याच्या जीवनामध्ये सुख निर्माण करणं हीच खरी भक्ती आहे, मग जगाचा विचार करणं सोडून का द्या बरं? पण समर्थांनी सुंदर वर्णन केलेलं आहे, जगाचा विचार करणं सोडून देणं म्हणजे की आपण बघा कुणाचं भांडण चालू असतं, कुणाची मारामारी चालू असते, कुणाच्या जीवनामध्ये काही गोष्टी घडत असतात ना, तर आपल्याला न बोलवता आपण त्याच्यामध्ये पडतो. हा जगाचा विचार आहे ना, तो निरर्थक आपल्याला दुःख निर्माण करत असतो. म्हणजेच काय? म्हणजेच जर कुणी आपली मदत मागितली ना, तर नक्कीच ती मदत करायला हवी. पण हा कलियुग आहे ना, जर तुम्ही न सांगता जर कुणाची मदत करायला गेला ना, तर त्याच्या जीवनामध्ये दुःखसुद्धा निर्माण होईल आणि तुमच्या जीवनामध्ये सुद्धा दुःख निर्माण होऊ शकतं. कारण हा सत्ययुग नाही, हा कलियुग आहे. म्हणजेच आपल्याकडून दानसुद्धा व्हायला हवं, पण ते दान आहे ना योग्य वेळेमध्ये व्हायला हवं. म्हणजेच जर दुसऱ्यानं आमंत्रण दिलं नाही तर आपण कधीच जाऊ नये. पण कुठे सत्संग असेल, कीर्तन असेल, कुठे भगवंताचं नामस्मरण चालू असेल तर तिथे बिना आमंत्रणाचं जावं, कुणाच्या आमंत्रणाची वाट पाहू नये. पण आपल्याला हे आयुष्य आपण जगतो ना, आपल्याला कळतच नाही की आपण बरोबर वागतो की चूक वागतो. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, मनुष्यानं श्रवण करायला हवं. आणि या सोशल मीडियाद्वारे बघा असं म्हणतात, या सोशल मीडियाद्वारे या नेटवर्किंग सिस्टममुळं सर्व जग वाया चाललं आहे. पण असे विचार आहेत ना, जे घेतात ना त्यांना वाटतं का वाया चाललं आहे? ते आपलं मन आहे ना, आपण काय पाहावं ते आपलं मनच ठरवत असतं ना. आणि जो रोज श्रवण करतो ना, त्याच्या जीवनामध्ये नक्कीच बदल घडून येतो. समर्थांनी पुढे सांगितलेलं आहे, हिम्मत एवढी ठेवा ना की तिच्या समोर नशिबालाही झुकावं लागेल. पण आपण काय करतो बरं? बघा कधी कधी मनुष्य आहे ना, करिअर निवडताना एवढा टेन्शनमध्ये येतो ना, की भरपूर टेन्शनमध्ये येतो. जेव्हा 10वी पास होतो, 12वी पास होतो, नंतर पुढे काय करावं हा विद्यार्थ्यांना येणारा टेन्शनच आहे ना. पण समर्थांनी सांगितलेलं आहे, तुम्ही कोणत्याही क्षेत्रात जा, पण त्या क्षेत्रामध्ये जर तुम्ही अव्वल बनलात ना, तर सर्व क्षेत्रामध्ये तुम्हाला संधी आहेत. म्हणून आपल्याला कोणीही हरवू शकत नाही. हे एकदा पक्क केलं ना की आपण नक्कीच जिंकणार आहोत आणि परमेश्वरसुद्धा आपल्याला साथ देणार आहे. पण आपल्या मनामध्ये ती ठाम निश्चय बाळगायला हवा. समर्थांनी सांगितलंच आहे ना, कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही, कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते. बघा तुम्ही लक्षात घ्या, आपण म्हणतो माझी परिस्थिती अजून बदलत नाही, मी श्रीमंत कधी होणार? पण अगोदर हे आपण विसरून जातो, जेव्हा मनुष्याची मनस्थिती बदलते ना, तेव्हा परिस्थिती बदलायला वेळसुद्धा लागत नाही. म्हणून अगोदर हे मन बदलायला हवं ना. जर मन वाईट विचारांमध्ये प्रेरित होत राहिलं तर तुमची परिस्थिती कधी बदलेल का? कधीच बदलणार नाही. कारण जी स्वप्न ते नसतात ना, जी तुम्हाला झोपल्यावर पडतात, स्वप्न तीच असतात जी तुम्हाला झोपू देत नाहीत. कारण का बरं? कारण आपण एखाद्या संकटावर एवढं तुटून पडावं ना, की कितीही दुःख आलं ना तरी आपण आपलं ध्येय सोडू नये. कारण या जगामध्ये कोणतीच गोष्ट ही कायम टिकणारी नसते. दुःखाचंही तसंच आहे ना, काही काळासाठी दुःख राहतं. आपण फक्त हिंमत ठेवायला हवी, पण आपण मात्र हिंमत ठेवतो का? पण समर्थांनी सांगितलेलं आहे, जर तुम्ही भक्ती मार्गामध्ये असाल, कारण हा मनाचाच खेळ आहे ना, हे मन चालवणारा भगवंत आहे, हे प्रत्येक मनुष्यानं लक्षात घ्या. आणि जे भगवंताला हवं आहे ना तेच घडत असतं. म्हणूनच जो आपली मनस्थिती बदलू शकतो त्या भगवंताला आपण शरण जाणं गरजेचं आहे. म्हणून आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची सुद्धा तयारी लागते. म्हणजे खऱ्या विद्यार्थ्याला सुट्टी कधीच नसते. सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते. पण आपण मात्र बघा कधी कधी आपण काय करतो बरं?
जेव्हा आपण रोज उपासना करायला लागतो ना, तेव्हा कधीकधी आपल्या मनामध्ये हा विचार येतो, कधीकधी मला फ्री राहायला हवं. बघा काही माणसं आहेत ना, त्यांना उपासना आहे ना, हा सुद्धा त्यांच्या मनावर बोजा वाटतो. जर असं तुमच्या मनावर बोजा वाटत असेल, जर उपासना तुम्हाला ओझं वाटत असेल ना, तर अजिबात करू नका. कारण हा भक्तिमार्ग आहे ना, कुणीतरी सांगून किंवा कोणीतरी तुमच्यावर टाकलेलं ओझं हे कधीच बाळगू नये. आणि अशी केलेली भक्ती असते ना, ती कधीच सर्वश्रेष्ठ होत नाही, कधीचं मन प्रसन्न करत नाही. म्हणून स्वकर्तृत्वानं आणि स्वमनानं भक्ती करा, एकदम निर्मळ भक्ती करा. भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही हे आयुष्य जगताना पाहिलंसुद्धा असेल. या आयुष्यामध्ये कधीकधी बघा काही माणसं असतात, त्यांना मित्रपरिवार तर अजिबात नसतो, नुसते एकटं एकटं जीवन जगतात. मग त्या आयुष्यामध्ये खुश राहतात का बरं? कधीच नाही. कारण असा मनुष्य आहे ना, ज्याला माणूस आवडत नाही. बघा आपण कधीकधी म्हणतो की हा माणूस घाण्या आहे का? म्हणजेच ज्याला माणसं आवडत नाही त्याला देव आवडेल का बरं? कधीच आवडणार नाही. म्हणून आयुष्य आहे ना, फार सुंदर आहे. ते फक्त चांगल्या विचारांनी जगता आलं पाहिजे. कारण माणसाला माणूसच जोडत गेलं पाहिजे. म्हणून प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच पोहू शकतात, ज्यांचा निर्धार ठाम असतो, ज्यांना कुठेतरी ध्येय गाठायचं असतं. म्हणजेच नवीन विचार तर दररोज येत असतात, पण त्यांना सत्यात उतरवणं हाच खरा संघर्ष असतो ना. बघा तुम्ही पाहिलंही असेल, इथे काही माऊली आहेत ना, रोज निरूपण ऐकतात, रोज श्रवणसुद्धा करतात, आणि आपल्या जीवनामध्ये त्यांना बऱ्याच अशा प्रचिती आलेल्या आहेत की ही भगवंत आहे ना, एक ना एक दिवस नक्कीच माझ्यावर कृपा करतील. पण काही अशीही माणसं आहेत की निरूपण मात्र नक्कीच ऐकतात, या कानानं घेतात आणि दुसऱ्या कानानं सोडून देतात. 1000 वेळा उपासना करायला सांगितली, पण उपासना करायला कंटाळा येतो आणि मग परत भगवंताला दोष देत राहतो की माझ्या जीवनामध्ये बदल होत नाही. म्हणजे भगवंताला आवडतं ना, ते मनुष्यानं करायला हवं, पण मनुष्य मात्र ते ऐकतो का? कधीच ऐकत नाही आणि परत स्वतःच्या दुःखावर रडत बसतो. समर्थांनी सांगितलंच आहे ना, मनुष्याच्या जीवनामध्ये दुःख निर्माण कोण करत असतो बरं? कारण एक शत्रू आहे ना, तो म्हणजे क्रोध आहे, हा अहंकार आहे. आणि हा क्रोध आहे ना, मनुष्याला कधी येतो बरं? असे अनेक प्रसंग घडतात, त्याचं मन विचलित झालेलं असतं, मन एकाग्र नसतं, तेव्हाच क्रोध येतो ना. पण या क्रोधाला कशामुळं आपण जिंकू शकतो? श्रीकृष्ण स्वारींच्या जीवनामध्ये एक घडलेला सुंदर प्रसंग आहे. तुम्हाला बहुतेकांना माहीतसुद्धा असेल, पण इथे सांगणं पर्यायी आहे. एकदा भगवान श्रीकृष्ण आणि बलराम आणि सात्यकी हे तिघे होते ना, जंगलातून जात असताना रात्रीच्या वेळी काहीच न कळाल्यामुळे रस्ता चुकले. आणि ते जंगल होतं ना, खूप झाडांनी भरलेलं होतं. तेथे न पुढे जाण्याचा मार्ग दिसत होता, ना मागे येण्याचा मार्ग. तेव्हा तिघांनीही असा निर्णय घेतला, आता इथेच एखादी सुरक्षित जागा पाहून विश्राम करायचा आणि सकाळी उठून मार्गस्थ व्हायचं. तिघेही दमलेले होते, पण प्रत्येकानं थोडा थोडा वेळ पहारा देण्याचं ठरवलं. पहिली पाळी सात्यकीची होती. सात्यकी पहारा करू लागला आणि तेव्हाच झाडावरून एका पिशाच्यानं हे पाहिलं की एक माणूस पहारा करत आहे आणि दोघेजण झोपलेले आहेत. पिशाच झाडावरून खाली उतरला आणि सात्यकीला मल्लयुद्धासाठी बोलावू लागला. पिशाच्याने बोलावलेलं पाहून सात्यकी संतापला आणि क्रोधाने पिशाच्यावर धावून गेला. त्याचवेळी त्या महाभयंकर शक्तीचा पूर्ण आकार बदलू लागला. तो आकार मोठा झाला आणि दोघांमध्ये तुंबळ मल्लयुद्ध झालं. पण जेव्हा सात्यकीला क्रोध येईना, तेव्हा पिशाच्याचा आकार मोठा होई
आणि ते सात्यकीला अजूनच जास्त जखमा करत असत. एका प्रहरानंतर बळराम जागे झाले आणि त्यांनी सात्यकीला झोपण्यास सांगितलं. सात्यकीनं त्यांना पिशाच्याबद्दल काहीच सांगितलं नाही. बलरामांनी सुद्धा पिशाच्यानं मल्लयुद्धास निमंत्रण दिलं. बलराम सुद्धा क्रोधानं पिशाच्याशी लढाईला गेले, तर त्याचा आकार हा वाढलेला त्यांना दिसून आला. तो जितक्या क्रोधाने त्याला मारायचा ना, तितकाच त्या पिशाचीचा आकार मोठा होत होता. शेवटी बघा, बलरामचा सुद्धा तो प्रहर संपला. आता पहाऱ्याची पाळी आली ती भगवान श्रीकृष्णांची. पिशाच्यानं मोठ्या क्रोधानं श्रीकृष्णांना आव्हान दिलं, पण श्रीकृष्ण स्वारी बघा, या जगाचा राजा होता ना, श्रीकृष्ण स्वारी शांतपणे मंदस्मित करत त्यांच्याकडे पाहत राहिले आणि पिशाच्चा अजून संतापले. मोठमोठ्याने ओरडून श्रीकृष्णांना बोलावू लागले, पण श्रीकृष्ण होते ना, मंद स्मित करत शांत भाव जपत राहिले. आणि एक आश्चर्य झालं, ते म्हणजे जसे जसे पिशाच्याला क्रोध येऊ लागला, तसा तसा त्याचा आकार लहान होत गेला आणि रात्र संपून गेली आणि पहाट झाली. शेवटी आकार लहान लहान होत होत पिशाच्याचा एक छोटासा किडा झाला आणि श्रीकृष्णांनी अलगद त्याला उपरण्यामध्ये बांधून ठेवलं. सकाळी सात्यकी आणि बळरामांनी रात्रीची कहाणी सांगतात. श्रीकृष्णांनी तो किडा आहे ना त्यांना दाखवला आणि म्हणाले, तुम्ही क्रोधाने याला कधीच जिंकू शकत नव्हता, कारण हे क्रोधाचं पिशाच्य होतं. त्याला शांती आहे ना, हेच औषध आहे. क्रोधाने क्रोध वाढतो, मात्र त्याचा प्रतिकार हा केवळ शांत आणि भाव प्रकटीकरणानं होतो. मी शांत राहिलो म्हणून हे पिशाच्य बघा कसं किड्यासारखं लहान होऊन बसलं. बघा, हे सुंदर प्रसंग आहे ना, श्रीकृष्णांच्या जीवनामध्ये घडलेला आहे. या प्रसंगाचं तात्पर्य काय बरं? जेव्हा क्रोधावर संयमानंच विजय मिळवता येतो, क्रोधाला क्रोधानं मारता येऊ शकत नाही, तर शांतपणे प्रेमानंच कमी करता येतं. पण आपल्या आयुष्यामध्ये असं आपण करतो का? बघा, एखाद्या मनुष्याशी आपल्या ऑफिसमध्ये म्हणा किंवा आपल्या घरामध्ये म्हणा, जेव्हा आपल्याला कोणामुळे त्रास होतो ना, तेव्हा आपण त्याच्याशी भांडायला लागतो, शब्दाला शब्द वाढतो आणि मग त्याचा परिणाम काय होतो बरं? आपल्या जीवनामध्ये दुःख कमी होतं का वाढतं बरं? वाढतच जातं ना. पण जर आपण एक वेळ त्याच्यावर काहीच बोललं नाही, शांत बसून घेतलं, तर एक वेळ आपल्या जीवनामध्ये येते ना की त्या प्रश्नावर उत्तरसुद्धा मिळतं, मार्गसुद्धा सापडतो. म्हणजेच मनुष्यावर जर क्रोध बंद करायचा असेल, क्रोधाला डांबून ठेवायचा असेल, तर नम्रता आहे ना, तो सर्वात मोठा गुण आहे. संयम असायलाच हवा, कारण क्रोधावर फक्त संयमानंच विजय मिळवता येतो. म्हणूनच समर्थांनी सांगितलंच आहे ना, आयुष्यामध्ये जर विजय मिळवता नक्कीच येतो. आणि जर तुम्हाला विजय मिळवायचा असेल ना, सुख आणि समाधान प्राप्त करायचं असेल, तर नम्रता असायला हवी. कारण ज्या ठिकाणी संयम असतो ना, त्या ठिकाणी उंच डोंगर पडूनसुद्धा केसालासुद्धा धक्का लागत नाही. म्हणूनच संयम हा परमेश्वराचं शस्त्र आहे आणि हे शस्त्र ज्या मनुष्याकडे आहे ना, त्याचा कधीच पराजयसुद्धा होत नाही. बघा, आताच कुंभमेळा झाला. कुंभमेळ्याचं हे दृश्य आहे ना, तुम्ही पूर्ण टी व्हीवर पाहिलं असेल, सोशल मीडियावर पाहिलं असेल. हा सनातन धर्म आहे ना, सर्व जगामध्ये कसा बिंबवत होता. म्हणजेच आता तुमच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झाला असेल आणि तुम्हाला माहीतसुद्धा असावं, हा कुंभमेळा हा का होतो, कुंभमेळा म्हणजे काय? बघा, थोडक्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे अगस्त्य ऋषींनी हा दिलेल्या शापामुळं हे देवलोक होते ना, ते शक्तिहीन झाले होते. मग पुढे अमृत प्राप्त करण्याच्या उद्देशानं हा समुद्र मंथन ही संकल्पना पुढे आली.
बघा, तुमच्या लक्षात असू द्या, तुम्हाला माहीत असावं म्हणून हे तुमच्या ज्ञानामध्ये भर पडावं म्हणून हे सांगत आहे. बघा, या अगस्त्य ऋषींनी शाप दिला होता आणि त्या शापामुळं देवलोक शक्तिहीन झाले. मग पुढे अमृत प्राप्त करण्याच्या उद्देशानं समुद्र मंथन ही संकल्पना पुढे आलेली आहे. आता समुद्र मंथन हे 12 दिवसाचं होतं. आता ते 12 दिवस आहेत ना, म्हणजे ते 12 दिवस म्हणजे पृथ्वीवरील 12 वर्ष होतात. म्हणजे हे अमृत प्राप्त झालं आणि ते दानवापासून लपवून ठेवण्यासाठी देवांनी अमृत कुंभ घेऊन पलायन केलं. आणि या पलायन दरम्यान ते ज्या ठिकाणी लपले ना, ती 4 ठिकाणं होती. आता ती 4 ठिकाणं कोणती बरं? पहिला ठिकाण हरिद्वार, दुसरं ठिकाण प्रयागराज, आता जो कुंभ आहे तो ठिकाण म्हणजे प्रयागराज, आणि तिसरं ठिकाण आहे ते उज्जैन, आणि चौथं ठिकाण आहे ते नाशिक. या ठिकाणी बघा, अमृत कुंभ ठेवल्या गेल्यानं या 4 स्नानांना खूप महत्त्व आहे. ते हे 4 ठिकाणी ज्यावेळी थांबले त्यावेळी असणारे ग्रह आहे ना, ते योगावर पुढे कुंभमेळा भरू लागले. रवी, चंद्र, गुरु हे गोचरमध्ये विशिष्ट पद्धतीने योग जुळून येतो. त्या योगावर त्या ठिकाणी कुंभमेळा कधी 6 वर्ष तर कधी 12 वर्ष तर कधी 144 वर्षांनी योग येत असतो. बघा, जर असा योग आहे ना 6 वर्षांनी आला तर त्यास अर्ध कुंभमेळा भरतो. जर असा योग 12 वर्षांनी आला तर तो पूर्ण कुंभ भरतो. आणि असा योग जर 144 वर्षांनी आला ना तर तो महाकुंभमेळा भरतो. आता बघा, आता जो झालेला जो कुंभ आहे ना, जो महाकुंभ होता, आणि हा कुंभमेळा सर्व ठिकाणी गाजत आहे. 144 वर्षांनी आलेला होता आणि पुढे 22व्या शतकात सुद्धा येणार आहे. म्हणजे आपलं भाग्य आहे ना, आपल्या आयुष्यामध्ये या महाकुंभमेळ्याचं आयोजन झालेलं आहे. हा योग आहे ना, आपल्या आयुष्यामध्ये येणं खूपच भाग्यशाली आहे. आता तुमच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झालेला असेल की हा कुंभमेळा त्या प्रयागराजलाच का बरं आहे? कारण या प्रयागराजची सुद्धा एक कहाणी आहे ना, ती खूप मोठी आहे. जेव्हा ब्रह्मदेवाने ही सृष्टी निर्माण केली ना, तेव्हा प्रथम हा यज्ञ आहे ना, तो प्रयागराज इथे झाला होता. म्हणजे प्रथम याग म्हणजे यज्ञ म्हणून तसं प्रयाग नावाचं पडलं. या त्रिवेणी संगमामध्ये जर आपण कुंभ पर्व काळामध्ये जर स्नान केलं ना तर मोक्षप्राप्तीसुद्धा होते. कळत नकळत केलेली पापेसुद्धा नष्ट होतात. म्हणजे एवढं श्रेष्ठत्व निर्माण झालेलं आहे. आणि मोठमोठे तपस्वी आहेत ना, साधू संत, यांनी स्नान करून पवित्र झालेले त्या जळामध्ये आपण जर स्नान केलं ना तर सिद्धी आणि साधनेचं फळसुद्धा मिळतं. म्हणजे हा कुंभमेळ्याचा पर्वकाळ आहे ना, तो 1 महिना जरी असला तरी वर्षभर तिथे आपण जाऊन स्नान केलं तरी चालतं. म्हणजे या गर्दीच्या वेळेमध्ये जाऊन त्रास करून घेण्यापेक्षा आपण कधीतरी गेलं ना तर नक्कीच तिथे स्नान करावं, कारण ते खूप शुभ मानलं जातं. आता तुम्ही विचार कराल की इथे अंधश्रद्धा नाही काही, पण अजिबात अंधश्रद्धा नाही. कारण हिंदू धर्मामध्ये हे सर्वात श्रेष्ठ महाकुंभ मानला जातो. आणि तिथे कारण आपली ही संस्कृती आहे ना, ती पूर्ण सणावारांनी भरलेली आहे आणि सर्वात सुंदर संस्कृती आहे. आणि ते फळ आहे ना, ते आपल्याला नक्कीच मिळत असतं. म्हणून तुम्हाला समर्थवाणी नक्कीच सांगत असते की मनुष्याने कर्मश्रेष्ठ करा. ज्याचे कर्मश्रेष्ठ असतील ना आणि त्याने जर या कुंभमेळ्यामध्ये स्नान केलं तर त्याला त्याचा आयुष्यभर फायदा होणार आहे. कळत नकळत घडलेले पाप आहेत ना, ते सुद्धा नष्ट होऊन जाणार आहेत. म्हणून आयुष्यामध्ये, जीवनामध्ये भरपूर अडथळेसुद्धा येतील, भरपूर दुःखसुद्धा येतील, पण भगवंताचं नामस्मरण कधीच कमी करू नका. निरंतर चिंतन करा, नामस्मरण करा. आयुष्यामध्ये कधीच काही कमी पडणार नाही. कारण हे आयुष्य आहे ना, हे क्षणिक आहे.
कधी येईल काळ आणि घेऊन जाईल कळणार सुद्धा नाही. पण जर आपल्या जीवनामध्ये जर आपला पुण्याचा साठा असेल ना, तर आपल्या मृत्यूनंतर सुद्धा आपला प्रवास आहे ना, तो सुखाचा होणार आहे. आणि हा सुखाचा प्रवास आहे ना, या समर्थवाणीने होणार आहे. म्हणून जेव्हा समर्थ कृपा होते ना, तेव्हा सर्व काही व्यवस्थित होऊन जातं. आणि प्रत्येकावर समर्थ कृपा आहे. फक्त आपण कर्मामध्ये राहायला हवं, तुमचं भलंच होणार. जय जय रघुवीर समर्थ.